वैज्ञानिक दृष्टिकोन सांगा। आता बघा इथे काही तरुण मंडळी पण बसलेली, यांचं लग्न झालं नाही, पण आता तुमच्या माझ्यासारखे त्यांना आई वडील सांगायचे की पूजा कर, आपण आई वडिलांना कधी प्रश्न केला का? गुपचूप करायचो, पण ही नवीन पिढी गुपचूप करत नाही, ती पहिला प्रश्न करते मीच का करू, आणि करायचं तर मग हीच पूजा मी का करू, ही पूजा का करायची त्याच्या मागचं कारण सांगा। आपल्याला माहिती आहे का काय? आपण सांगतो मला माझ्या आईने सांगितलं म्हणून मी, तो म्हणतो मी माझ्या आईचं ऐकत नाही, मला काय घेणं नाही, बरोबर आहे का? म्हणून शास्त्रीय कारणं तुम्ही लक्षात घ्यायला शिका। आपल्या केंद्रामध्ये आपण काय करतो, आता थोडंसं आपण पुढे जाऊ। स्वामी चैत्र, गुरुचैत्र, रुद्राभिषेक सगळी सेवा करतो, पण कधी कधी आपण स्वामी महाराजांच्या दारामध्ये जाऊन डोकं आपतो, म्हणतो महाराज मी कोणत्या जन्माचं पाप केले, काही चूक नसताना ही शिक्षा मला भोगावं लागते, हे दुःख माझ्या वाटेल आहे। बरं हे कलियुग आहे, हे दुःख मी काही साधू सुद्धा नाही, नुसतं येत नाही, स्कीम घेऊन येते, एकावर एक फ्री,